साऊंड सिस्टीम समालोचकांना कोणत्याही पद्धतीचा व्हॉइस इश्यू येत नाही। दुसऱ्या दिवस सुटल्यानंतर सुद्धा तसाच्या तसा व्हॉइस क्लीन असो आणि त्या काहीशा ठिकाणी साऊंड सिस्टम थोडीशी खराब असल्या कारणाने बघ आमचाही आवाज बसतो, परंतु या साऊंड सिस्टमवरती 12 दिवस तरी रेग्युलर काम केलं ना तरीही कोणत्या पद्धतीने आम्हाला व्हॉइसचा इश्यू येणार नाही। अशी सुंदर व्हॉइस क्वालिटी गणेश पाटील संदेश पाटील यांनी प्रोव्हाइड केली आहे। त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। मी सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर वांगणी संलग्न जयनवांग क्रिकेट संघ ढोके आयोजित सर्वांना वाटप गर्व या स्पर्धेचं देखणं पर्व अर्थातच दमदार आमदार चषक 2025 रात्र ही तिसरी। आता भूमी 11 वरप टीम मैदानाच्या आतमध्ये चालली आहे। भूमी 11 हा नाव जरी कानांवरती आला ना तरी मांड्याचे जगन्नाना पाटील यांची आठवण तुम्हाला होते। अनेक वर्ष क्रिकेटचा खरतर टिटवाला विभागामधला खेळ ज्यांनी सांभाळून ठेवला, अनेक साऱ्या संघांना एकत्रित आणून मांडा प्रीमियर लीगचं आयोजन केलं। अनेक साऱ्या संघांना भूमी 11 हे नाव देऊन पुरस्कृत करणारा तो नाव। आणि राहुलने खूप चांगला उल्लेख केला की राहणीमान हा साधा भोळा, टू व्हीलरवरती त्यांचं येणं, मित्रांमध्ये राहणं आणि मित्रांमध्ये प्रेमळ स्वभाव ठेवणं आणि प्रेमळ स्वभावाने सर्वांची मनं जिंकणं म्हणजेच जगन्नाना पाटील हे नाव। आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा भूमी 11 वरप संघ अर्थातच त्यांनीच हा पॅक केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये आता संघ कासगाव सोबत खेळणार आहे। अशा संघासोबत आता खरं तर वरपची फाईट आहे, ज्या फाईटमध्ये तुम्हाला मागच्या मॅचमध्ये थ्रिलिंग ॲडव्हेंचर पाहायला मिळालं। खरं तर थ्रिलर तो सामना होता जिथे 11 धावसंख्या डिफेंड करायच्या होत्या आणि त्या 11 धावसंख्या डिफेंड करत असताना खरं तर कासगाव संघाने तो कारनामा पूर्ण केला आणि त्या कारनामामधला शेवटचा बॉलर त्यांचा तुम्हाला या मॅचचा हिरो होताना पाहायला मिळाला। आता सध्या तरी अनिल आणि प्रशांत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि करणला तुम्ही बघत आहात बॉलिंग ट्रॅकवरती। या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू फ्रंटलाईन बॉलर आता तयार झालाय 3 ओव्हरची ही मॅच आणि पहिला षटक फेकण्यासाठी। सुरू करत आहोत आपण या मॅचला, करत आहोत सामन्याला सुरुवात। विश यू ऑल द बेस्ट दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। भूमी 11 वरप आणि संघ कासगाव। व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट, बॉल हवेमध्ये मिस टायमिंग, विकेट मिळू शकते। डीप मध्ये बॉलला जाऊ दिलं नाही, मिडॉलचा खेळाडू आला बॉल कडे, थांबवलं गेलं 2 फिल्डरला, पकडली गेली कॅच राजच्या हातामध्ये, फलंदाज इथनं होईल बाद, परतेल मैदानाच्या बाहेर अनिल। मॅचमध्ये खोनी संघ आणि त्यांचा परफॉर्मन्स तुम्ही पहा। आधी करण येतो, त्याच्यानंतर राज। कदाचित या मॅचमध्ये राज भोईरला षटक मिळेल की नाही त्याचा विचार पडलाय, परंतु डेथ ओव्हर स्पेशलिस्ट या संघाकडे भावेश सुद्धा आहे, ज्याला आपण मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला। परंतु दुसऱ्या बाजूला तगडी लाईनअप असणारा भूमी 11 वरप पहिल्या मॅचमध्ये काय खेळला। मनीषच्या बॅटमधून तुम्ही तब्बल अर्धशतकीय खेळी बघितली, त्याने बनवल्या धावा 54। आणि मागच्या मॅचमध्ये सुद्धा सापाड संघ जेव्हा खेळत होता ना मैदानाच्या आतमध्ये तेव्हा याच मनीषची कॅच ड्रॉप झाली, त्याच्यानंतर त्यांनी चांगलं धावफलक उभारलं गेलं आणि त्या सामन्यामध्ये सापाड संघाला एक धक्का देत असताना आपल्याला हाच वरप संघ पाहायला मिळाला। आता तोच हायलाईट होणारा क्रिकेटर अर्थातच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, मनीष, ज्याला फेस करायचं आहे गोलंदाज करणला। दुसरा बॉल ओव्हर द विकेट, फ्लिक ऑफ द रेस्ट, फ्लिक केलाय सहजरित्या, मनगटी ताकदीचा वापर, अगदी बॉटम हँड सुंदर पाहायला मिळालं, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार। शॉट, काय सुंदर फटका, नो लुक शॉट। हा फटका तुम्ही पहा, पाहता क्षणी या फटक्याच्या प्रेमात वाढ व कुलवट टप्पाचा बॉल जेव्हा बॅटवरती मिडल झाला तेव्हा थोडीशी नजर फक्त बॉलकडे गेली। पॉवर प्ले सुरू होता आणि टप्पा घेतल्यानंतर बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर आणि विकेट नंतर सुरुवात झाली आहे डावाची भूमी 11 वरपच्या। दुसरा बॉल फेस करत होता, बॉल हवेमध्ये जीवन भांड्यामध्ये गुंतला असावं आणि नाराज आहे स्वतःवरती मनीष,
कारनामा त्याने केला असता या मॅचमध्ये. आधीच पहिली विकेट स्वस्त्यामध्ये परतली होती आणि त्यात आपलं जाणं म्हणजे दुःखाचं सावट. ही सेन्सिबल क्रिकेट करण्याची पद्धत या ठिकाणी नव्हतीच मनीषकडे. अटॅक करण्याचा काम या ठिकाणी त्याने केला, परंतु फिल्डरकडे पाहत राहिला आणि हा त्याचा ॲग्रेशन. पडतील तो मैदानाच्या बाहेर, लागेल झटका दुसरा. थँक्यू, थँक्यू. क्या बात आहे शिंदे सर, प्रभावित करतात शिंदे सर सध्या तरी. आणि हां, कारण पावळ तिसरी रात्र आहे, परंतु हाच अंदाज त्यांचा तुम्हाला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज योगेश, बचाव केला स्वतःचा. पायांवरती बॉल होता, हिट करणारा मिडल स्टंपवरती. स्वतःचा बचाव करत असताना बॅटचा फेस होता, तो फेस क्लोज केला गेला. हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःचा बचावही करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला योगेश भोईर. आणि या सिंगलने टीम आता पुढे जाईल 5 या आकड्यावरती. जे 2 हादरे मिळाले आहेत ना टीम भूमी 11 नवरापला, खरं तर ते टीमचे सर्वोत्कृष्ट खेळाडू होते. टॉप ऑर्डरमध्ये त्यांची टॉप ऑर्डर बॅटिंग तुम्ही पाहिली, परंतु मनीषी परतला गेला मैदानाच्या बाहेर आणि दुसरा झटका लागला. शॉर्ट बॉल ऑन साईडला टर्न करायचा होता, पडल्यानंतर लेग स्टंपच्या कदाचित बाहेर आहे. स्लो मोशन अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतात सध्या तरी दर्शवत असताना हा व्हाईट बॉल. राघवची तुम्ही स्टाईल बघितली असेल, क्रॉक्रॉच तशा पद्धतीने आपल्या अंपायरची स्टाईल आहे. ही पहा ॲक्शन, त्यांची शैली पहा. एका अनोख्या वेगळ्या अंदाजाने ते मैदानाच्या आतमध्ये डिसिजन देत असतात. आणि खरं तर त्यांची ना आमची चर्चा झाली जास्त. त्यांनी खरं तर स्पर्धा या हंगामामध्ये कव्हर केल्या नाहीत, परंतु ज्या ज्या केल्यात त्यामध्ये ते हायलाईटसुद्धा झाल्यात. धावा 6. गती चांगली होती, गतीचा वापर. ज्या वेळेला आपण ही खेळपट्टी तुम्ही जर समोरून बघाल ना, तुम्ही या खेळपट्टीचा अनुमान लावाल ना, तर ॲज अ बॉलर तुमच्या माइंडमध्ये हेच सेट राहिलं पाहिजे की सिमेंट विकेट विथ नेव्हिया बॉल, समोर टप्पा टाकला पुढे टाकला तर बेनिफिट मिळेल. तिथे वेग जास्त प्राप्त होतो आणि तेच झालं, वेग प्राप्त झाला व्हाईट बॉल नंतरचा हा डॉट बॉल. शेवटचा बॉल होता, इथेही तेच केलं. विथ द अँगल क्रिएट करत असताना जो कोपरा आहे ब्रिटन क्रीजचा, त्या कोपऱ्याचा चांगला वापर. समोर टप्पा टाकण्यात आला वेगवान विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरचा इकॉनॉमिकल संपला. 2 विकेट या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले 6 गड्यांच्या मोबदल्यात. भूमी 11 वर 10 पॉल इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतात. पहिल्या दिवसापासून सुंदर या ठिकाणी मॅनेजमेंट तुम्हाला पाहायला मिळाली. येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत. खरं तर ही ओळख राहिली आहे आणि अशोकदादा भोईर यांच्या सुपुत्राने हा क्रीडा महोत्सव भरवला आहे. मग त्या क्रीडा महोत्सवामध्ये तेही रोज उपस्थित असतात. त्यांच्या सोबतीला असणारे सगळे जे सवंगडे आहेत त्या सवंगड्यांचंही मी कौतुक करेन, कारण जी देखणी स्पर्धा आहे त्या देखण्या स्पर्धेला आपण मूळ स्वरूप देण्यासाठी तिचं आयोजन नियोजन हे नियोजनबद्ध असलं पाहिजे आणि इथे तेच आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे, तिथेही योगेश बीट झाला. आत्तापर्यंत त्याने 2 चेंडू फेकल्यात, परंतु 2 चेंडूंमध्ये अजूनही तो धावा जास्त बनवू शकला नाही. पण हीच ती वेळ आहे इथे. या वेळेला जर तुम्हाला बदलवायची असेल तर या क्षणाला तुम्हाला गिअर टाकावा लागेल, गिअर बदलावा लागेल. कारण संघर्ष करत असताना ना सक्सेस मिळवायचा असेल तर यू टर्न मारायचा नसतो. तिथे तुम्हाला स्वतःसाठी करावं लागतं, स्वतःसाठी खेळावं लागतं. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना थोडासा जो एक भाग आहे तो कमकुवत झाला वरपचा. यावेळेला सुंदर फटका, बॉल चाला फिल्डरच्या हातामध्ये, चकवा दिला बॉलने आणि अखेरकार हा नशिबाचा चौकार मिळत असताना वाईड स्ट्रॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर योगेश शबाटमधला चौकार. टीमची धावसंख्या 10. हा पहा अंदाज पहा,
10 धावा आहेत टीमच्या टोटलमध्ये. काय नृत्य होते. ओव्हर द विकेट, कमकुवत कनेक्शन. बॉल मागे चालला, फाईन लेगने अडवला गेलाय, डिरेक्ट हिट. परंतु काय घडलंय काय बिघडलंय तेही पाहावं लागेल. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत, परंतु सिंगल बनवत असताना फलंदाज बाद झालाय की नाही त्याचा विचार पडला अंपायर्सला. आता अंपायर्सने कोणत्याही पद्धतीने इशारा दिला नाही, याचा अर्थ असंच म्हणू की आता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 धावा पूर्ण झाल्यात. टीमची धावसंख्या 12. या बॉलच्या अगोदर तुम्ही एक नृत्य बघितला. खरं तर ज्याचा ब्रेकअप झाला असेल त्याने संगीत ऐकू नका, किंवा ज्याला एखादी मुलगी आवडत असावी आणि तिचं लग्न झालेलं असावं त्याने हे संगीत ऐकू नका. हा त्रासदायक थोडासा गाणं आहे. बॉल तयार. यावेळेला फटका चांगला, ऑन साइडला ताकदीचा वापर. ब्लॅक स्क्रीन समोर फिल्डरचे प्रयत्न पडले अपुरे आणि लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर योगेशचा तडाखा, षटकार. आमचे सोनू बांगर नेहमी म्हणत असतात की हे दोस्त मेरी बात मानो, लडकी को लात मारो ना चंद्रमुखी ना पारो. आता पुढचं म्हणत नाहीये आणि आता कधी कधी आम्हालाही त्याचा वचपा पडतो, परंतु ते राईट म्हणत असतात. एखाद्या वेळेस तुम्हाला दारूची नशा चालेल, परंतु पारोची नशा ही वेगळी असते, त्यामुळे तिच्यापासून लांब राहिलेलंच बरं. कधी तुम्हाला मृत्यूच्या आखाड्यामध्ये ती उभा करेल याचा नेम नसतो. परंतु सुंदर संगीत या ठिकाणी ॲटमॉस्फिअर क्रिएट करत असताना आमचे गणेश पाटील सध्या तर एक सुंदर गुलाबाचं फूल होतं. आता ब्रेकअपचे संगीत वाजतात, परंतु प्रेमाचं प्रतीक गुलाबाचं फूल आमच्या कॉम्बॉक्समध्ये. टीमची धावसंख्या 24 या षटकाराच्या साहाय्याने. यावेळेला चांगला बॉल जो शेवटचा होता, याच्या अगोदरच्या बॉलवरती सिक्सर आला, परंतु या बॉलवरती कंट्रोल करत असताना टप्पा पडला आणि तोही वेगाने या ठिकाणी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. हा पहा ॲक्शन रिप्ले पडल्यानंतर जर आपण पाहिला तर या बॉलवरती प्रत्युत्तरच नव्हतं. टप्पा पडल्यानंतर जी गती होती त्या गतीला थोडीशी अजून बिल्डअप करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मागे चाललाय बॉल, थडबाने केलाय कव्हर या बॉलला, परंतु याही बॉलवरती मिळणार नाही धावा. अशा पद्धतीने आपण रिकरेक्शन करूया. 22 आहेत का? येस, टेलिव्हिजन स्क्रीनवरती स्कोर थोडासा जास्त नमूद झाला होता, सो माफी असावी. आणि माणूस आहे, माणसालाच चुकी करताना आणि चुकी सुधरवताना आपण बघितलं. कारण माणसाकडनं चुकी होणंही गरजेचं, कारण चुकीने भरपूर काही शिकता येतं. ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या दोघांनी माफ करा थोडंसं आम्ही थांबवतोय. एक्झॅक्टली धावा किती झाल्या ते चेक करा, कारण मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे आणि त्या धावा फक्त आपण क्वालिफाय जी मॅच असते त्या मॅचपर्यंतच आपण नमूद करत असतो. त्याच्यामुळे एक एक धाव खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. त्याच्यामुळे चेक करा, रिकरेक्शन करा की किती धावा नेमकं झालेल्या आहेत. 18 झालेल्या आहेत का? जर कन्फ्युजन असेल बॅटिंग करणारी टीम फिल्डिंग करणारी टीम तर आम्ही तुमच्यापर्यंत जो इक्वेशन आहे तो आम्ही पोचू. कारण फिल्डिंग करता त्या टीमचा आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा सुद्धा कॅल्क्युलेशन असतो की 2 ओव्हरमध्ये किती धावा झाल्यात. सो 18 धावा झाल्यात. फायनल आम्ही तुमच्यापर्यंत स्कोर पोहोचवतोय आणि तिसऱ्या ओव्हरला आपण सुरुवात करूयात. राज भोईर तिसऱ्या षटकामध्ये. करण आणि राज पहिला तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळाला आणि आता राज भोईरचा या ठिकाणी वापर केला जातोय. प्रशांतसाठी हा बॉल. तिन्ही बॉलरची जी सुरुवात जर आपण पाहिली ना तर टीम
खरं तर कासगावच्या माध्यमातून अगदी फास्ट अँड फ्युरन झाली आहे. हा पहा कासगावचा मलिंगा तुम्हाला पाहायला मिळाला. भावेश मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा भावेशने मान मिळवला होता. मग त्या भावेशला प्रमोट न करता आता राज भोईरवरती विश्वास दाखवला गेला आणि तो सिद्धसुद्धा मैदानाच्या आतमध्ये करतोय. चांगला बॉल होता, वेगवान, त्याला प्लेस केलाय, फोर्स होता थोडासा, बॉल चाललाय कव्हर्सला, सिंगल झाली कंप्लीट, फेकलाय, प्रशांतची विकेट धोक्यामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला ही विकेटची चान्स होती तेवढीच, योगेश बाद झाला असता, परंतु ह्या एंडला थोडेसे चान्सेस कमी होते कारण बॉल जेव्हा आला तेव्हा वेगाने प्रशांतने धावा घेतला होता क्रीजवरती. तिथनं मिळतात धावा, 2 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत टीमच्या टोटलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. धावा झाल्यात 20. मी तर म्हणेन टीम वरपकडे जर डिफेंड करण्यासाठी 30 ते 35चा आकडा असला ना तर कासगाव संघाला ते रोखू शकतात आणि कदाचित त्याच आकड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मिस्टामिंग स्ट्रोक जोरू बॅटच्या संपर्कामध्ये व्यवस्थित नव्हता, इथनं आलाय आणि फलंदाज कदाचित धाव पूर्ण करू शकला नाही आणि तो जाब विचारला जातोय अंपायर्सला. अंपायरचा सॉफ्ट सिग्नल तर बाद आहे, परंतु आपण चेक करूयात की या बॉलवरती घडतंय काय. थर्ड अंपायर रेफर केला गेला अंपायर्सने, सो आपण चेक करणार आहोत. नॉट आउट की आउट ही चर्चा सध्या तरी सांगते की कदाचित फलंदाज बाद आहे की काय, परंतु जो कंक्लुजन असेल तो कंक्लुजन आम्ही योगीराज बुटेरे सरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू. जो तुम्ही कन्फ्यूज मैदानाच्या आतमध्ये आहात तो कंक्लुजन आम्ही तुमचा पोहोचवतोय. आम्ही थर्ड अंपायर रेफर केला अंपायर्सने, थर्ड अंपायरकडे जातोय आणि पाहतोय, चेक करतोय की या बॉलवरती नेमकं घडलं काय. एक सिंगल तर जरूर प्राप्त झाली आहे, परंतु जर नॉन स्ट्रायकिंगवरती बॅट्समन बाद झाला तर कदाचित बाद होईल योगेश. स्क्रीनवरती पहा बॅट हवेमध्ये होती आणि डायरेक्ट हिट झालाय. सो एक गोष्ट चांगली झाली टीम कासगावसाठी की डायरेक्ट हिट झाला. जर बॉल हातामधून खरं तर निसटला असता तरीही एक्स्ट्रा धावा मिळाल्या असता, त्याच्यामुळे हातामध्ये बॉल घेण्याचा धाडस केला नाही, डायरेक्टली तो बॉल हिट झाला स्टंपवरती आणि इथनं सांघिक यश मिळतोय राज भोईरला. धावा झाल्यात 21, बाद झालाय योगेश ज्याने बनवला धावा 13, टीमची धावसंख्या 20 आणि आतापर्यंत आपण तिसरी मॅच अशी बघत आहोत जिथे असं वाटतं की कंडिशन कासगावची खराब आहे, तिथे एखादं षटक असं येतं की कासगाव संघाला त्या मॅचमध्ये ते रिटर्न आणत असतात. आता मागच्या मॅचमध्ये तुम्ही पहा 11 धावसंख्या डिफेंड करायच्या होत्या, ऐन वेळेवरती भावेश मैदानाच्या आतमध्ये गेल्या आणि कोणी संघासमोर त्यांनी त्या 11 धावा डिफेंड केल्या. म्हणजे आजच्या दिवसामध्ये कासगाव संघाचे नशीब खूप चांगले आहेत, जे काजवासारखे सध्या तरी चमकत आहेत. परंतु या मॅचमध्ये आता पाहूयात 3 बॉल अजूनही उर्वरित आहेत, 21 धावा बनल्यात. एखादा मोठा फटका एक चांगलं टार्गेट सेट करेल. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला चाललाय घरंगळत, गॅपमध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न, फिल्डरने अडवला गेला, फंबल झालाय. ही फंबलिंग करण्याची ना कधी कधी फिल्डरची चालाकी असते, कधी कधी चपलाई असते की कधी कधी फिल्डर आपण बीट झालोय, आपण फंबल झालोय हे दाखवत असतात जेणेकरून फलंदाज खरं तर बाद व्हावे, परंतु ही फंबलिंग दाखवण्याची नव्हती, इथं रिअली फंबल झाले फिल्डर. 4 बॉलमध्ये आत्तापर्यंत खर्च केला धावा 5, धावा झाल्या 23, गडी गमावले गेले 3 ओव्हरचा हा सामना आणि या मॅचमधलेच रन काउंट केले जातील हे दोन्ही संघाला माहिती आहेत मॅन ऑफ द सिरीजसाठी. ओ द विकेट ऑन साईडला खेळल्यात, एक सिंगल जरूर होईल. स्वतःचा फॉलो थ्रू सोडलाय राज भोईरनं मैदानाच्या आतमध्ये. दुसरा राज जो टीम भूमी 11 वरपच्या माध्यमातून आता तोच असेल स्ट्रायकिंग एंडवरती. या अगोदर काय घडलं काय बिघडलं ना त्या गोष्टीचा आता राजला विचार सोडावा लागेल. एखादा मोठा फटका जर त्याच्या बॅटमधून आला ना तर कदाचित या मॅचमध्ये जो प्रोडिक्टेड स्कोर आहे तो स्कोर तिथपर्यंत आपल्याला पोचताना संघ पाहायला मिळेल, तो म्हणजेच भूमी 11 वरप. षटकार आला तर संघ पोचेल 30वरती 31चं टार्गेट राहील. या मॅचमध्ये चौकार आला तरीही चांगलं होईल, मग तिथे 29 धावसंख्येचं टार्गेट राहील आणि 3 ओव्हर दमट वातावरण हा टार्गेट सेफ नसेल संघ कासगाव समोर सुद्धा. ओ द विकेट
शेवटचा बॉल आणि इथनं बोल्ट परफेक्टली स्टंपवरती आदळत असताना राजच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की तो नाराज आहे आणि परतेल मैदानाच्या बाहेर. या मॅचमध्ये अवघ्या 24 धावसंख्येवरती 4 विकेट गमावले गेले भूमी 11 वरपने आणि 25 धावसंख्येचं एक छोटं लक्ष्य कंप्लीट करावं लागेल संघ कासगावला. मैदानाच्या आतमध्ये 25 धावसंख्येचं टार्गेट जरी असलं तरी त्या टार्गेटला सोपं समजू नका, कारण एक छोटी मुंगी हत्तीला मारू शकते आणि अथंग भरलेला समुद्र एका तिलाच्या थेंबालाही बुडू शकत नाही. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये कधी भागीत नसतं, कधी भागीत करावंही नाही, कारण आयुष्यामध्ये चालत असताना भागीत करणाऱ्या गोष्टी कधी अंगलत येऊ शकतात. जसं कासगाव समोर कोणी संघाचं झालं, भागीत केलं, करण मैदानाच्या आतमध्ये टिकेल, तो मॅचला फिनिश करेल. तरी दुसऱ्या बाजूला बावेशने सगळ्यात मोठं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं होतं की या सामन्याला मी वळण देईल, या सामन्याला मी फिनिश करेन आणि विथ द बॉल त्यांनी त्या धावा डिफेंड केल्या 11 आणि कासगाव संघ तिथेच नशिबाचे दरवाजे उघडून एका यशस्वी रस्त्यावरती चालायला त्याने सुरुवात केली. परंतु आता तो यशस्वी रस्ता गाठेल का कासगाव संघ की या मॅचमध्ये त्या धावसंख्या वरप डिफेंड करेल, या सगळ्या गोष्टींचा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तो प्रश्न अजूनही एका बंद पॉकेटमध्ये आहे. तो बंद पॉकेट आपण 3 ओव्हर घेऊ, 18 बॉल तुमच्यासमोर आम्ही आणू, 18 बॉल फेकतील भूमी 11 वरप आणि त्यामधला जो रिझल्ट असेल प्रॉपरली तो रिझल्ट आम्ही तुमच्यापर्यंत आणू. आणि तो रिझल्ट काय असेल, सामना जिंकेल की सामना हरेल, संघ वरप या मॅचमध्ये जिंकेल की संघ कासगाव या सामन्यामध्ये विजय संपादित करेल, हे ऐकवण्यासाठी तुमच्यासमोर मी इन्व्हाइट करतोय, आमंत्रित करतोय आमचे मार्गदर्शक, समालोचन क्षेत्रामधलं एक मोठं नाव, व्हॉइस ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, व्हॉइस ऑफ जुवेली गावचा गोड आवाज, मॅड धुले सरांच्या शुभवाणीतून खेळाचं दुसरं सत्र. राहुलजी चव्हाण 24 बॉल आणि 25 धाबांची गरज आहे. शेवटच्या सामन्यामध्ये आपण जातोय. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता आजच्या रात्रीतील शेवटची लढत, एका बाजूला टीम भूमी 11 वरप आणि दुसऱ्या बाजूला मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ. 24 बॉल 25 धाबांची गरज आहे. 18 बॉल ओके, 3 ओव्हरची मॅच आहे. कदाचित हे इक्वेशन या ठिकाणी ऑन स्क्रीन दाखवण्यात आलं. लगेच चेंजेस. ओमसाई MTC स्पोर्ट्स फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय गोलंदाज मंदारचं. भावेशच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार.
25 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये 18 बॉल मध्ये. आणि आता पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलं गोलंदाज मंदारचं. सुरुवात धमाकेदार आहे टीम कासगाव संघाची. ऑन साइडला दिशा दिली आहे, वॅकंट एरिया, स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉंग लेगला बॉल चाललाय सीमा पार, एक टप्पा घेत धावा मिळतील 4 टीम कासगाव संघाला. मुख्य मंचावरून अनिल टेंबे सुद्धा माझा आनंद घेतात, जे सध्या बजरंग दलाचे अगदी आपण पाहिलं तर मेंबर्स आहेत. गोरक्षक पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 4 10 कदम दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाजाने लगेचच कमबॅक केलंय. बंदारला आपण पाहतो चांगली गोलंदाजी वरप संघाकडे सुद्धा. दर्जेदार हा चेंडू पाहायला मिळाला. लगेचच ॲक्शन रिप्ले मध्ये राऊंड विकेट नेत असताना 22ला या बॉलवरती मात्र डॉमिनेट केले. धाबा फलकावरती 10. हो, आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, उंच तर गेलाय, लांबी या ठिकाणी कमी गाठली आहे. अगदी आपण पाहतोय फलंदाज झालाय बाद. मैस टायमिंग स्ट्रोक 22ला परतावा लागेल. षटकार चौकार डॉट बॉल नंतर या ठिकाणी डावाला खिंडार पाडलाय गोलंदाज मंदारने. पहिली विकेट टीम कासगाव संघाची बाहेर, फलंदाज बाद. जे गणेश, कदाचित मला असं वाटतं की आता तुम्ही या शेवटच्या अंतिम सत्रामध्ये जे गाणं वाजवतायत, मला असं वाटतं की कोणाला तरी हिनवण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत की काय. ज्यांनी खरं प्रेम केलं असेल ना, खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीलाच या भावना समजू शकतात. चौकार षटकार, धाव फलकावरती 10 आणि आता फलंदाज झाला बाद. पहिली विकेट आली आहे टीम कासगाव संघाची. बॅटर करण. हो, यावेळेस पहिलाच बॉल आल्याला आपण पाहतोय. बॉल चाललाय बी शेप मध्ये, लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती चपराक लगावली आहे आल्या करण लहाणेने. बॉल चाललाय सीमा पारच्या. चला बॉल आपण द्यायचे. कदाचित मला असं वाटतं की डीजे गणेश यांनी कोणाची तरी सुपारी घेतली. 14 धावा फलकावरती आहेत 5 चेंडूमध्ये. शेवटचा या ठिकाणी चेंडू पाहायला मिळेल. समीकरण पूर्णपणे सोपा करण्याचा प्रयत्न शेवटच्या मॅच मध्ये. सामना अगदी आपण पाहतोय सुरुवातीला गोलंदाजीमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह षटक हाताळलं, ज्यामध्ये आपण पाहिलं तर दर्जेदार खेळ राहिला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि आता बॅटिंग करत असताना धावा चेस करते टीम कासगाव. बॉल सलग स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सलग लागोपाठ चाललेला दुसरा चौकार. आणि आता आपण पाहतो आणखीन एक वार केलाय टीम वरप संघावरती. बॉल सीमा पार 4. धावेने संघाची धाव संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न जणू काही शेवटच्या मॅच मध्ये जे समीकरण सध्या 12 बॉल आता 7 धावांची गरज. उलट जर आपण केलं तर 7-12 होतो, परंतु आता 12 चेंडू मध्ये हव्यात 7 धावा.
गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आहे. निनाद स्ट्रायकिंगला. राज या वेळेस त्याला फसवलंय. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता परंतु आता पंच हळू 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 काय देतात हे कळत नाहीये. हा हा वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. येस 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 समजलं समजलं. वाईट बॉल एक्स्ट्रा मिळाली. कदाचित त्यांना सुद्धा गेअर टाकण्याची सवय झाली विष्णू शिंदे सरांना. फर्स्ट सेकंड थर्ड. हो बिगिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल हवेमध्ये संसार करतो आणि आता डाऊन द बॉल येत असताना क्षेत्ररक्षकाने टिपली असेल. फलंदाज आणखीन एक होईल फेल. 1 more विकेट डाऊन. कदाचित आपण पाहतो आता पंच सुद्धा लय मध्ये आलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित आपण पाहतो हे बघा फर्स्ट सेकंड थर्ड टॉप गिअर वरती गाडी चालते. ओके ओके. आणि आता मैदानाच्या आतमध्ये टीम कासगाव संघाची राहुल द्रविड अर्थातच समीर राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जेव्हा सामना सोपा असतो ना समीर राऊत ओ यावेळेस ऑन साईडला सॉफ्ट हँडने वळवलाय. जेव्हा आपण पाहतो कदाचित एखादी टेस्ट मॅच असेल जर तो सामना ड्रॉ करायचा असेल ना तर त्यावेळेला हा खेळाडू त्या ठिकाणी बेस्ट आहे. अगदी आपण पाहतो आणि सामना सोपा आहे हे कासगाव संघाला चांगलं माहिती आहे की सामना आमच्या बाजूने येऊ शकतो सिंगल डबलने. म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये समीर राऊत आलेले. 5 धावांची गरज. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि इथे फलंदाज झाला बाद. विकेटचं पतन. थोडस लेट पण थेट आहे. विष्णू शिंदे सरांची कौतुकास्पद कामगिरी आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. विकेट आली करांची. कारण आता सामना ऑलरेडी खुला झालेला आहे. 9 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट जर तुम्ही पाहिलं तर 2-0-0 आहे. म्हणजे सामना ऑलरेडी कदाचित याही षटकामध्ये संपवण्याची तयारी असेल टीम कासगाव संघाची. कारण नितेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. 5 धावांची गरज. स्पर्धेची तिसरी रजनी आपण पाहतो आणि आता आज या तिसऱ्या रजनीमध्ये आम्हाला एक संघ मिळेल. तो संघ कोणता असेल. ऑलरेडी सामना खुला करण्याचा प्रयत्न आहे. अगदी आता प्रेडिक्शन सुद्धा चालू आहे प्रेक्षकांचं. हो दिशा दिली आहे. इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप बॅकवर्ड स्क्वायर लेग लॉंग लेगला क्षेत्र मोकळे आणि आता तिथून धावा मिळतील 4. स्कोर आर लेवल. ऑलरेडी जंगल में रहने वाले हैं. ऑल साइडला स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित आकाशाला त्यांनी गवसणी घातली जरूर परंतु फटका फसलाय. आणखीन एक फलंदाज होईल झेलबाद. किमान 10 ते 15 धावा अजून वरप संघाकडे असताना तर सामना तुम्हाला रफ अँड टफच पाहायला मिळाला असता. परंतु आता शेवटच्या मोमेंटला सामना येऊन ठेपलाय. अवघ्या एका पाऊलने हा संघ थेट टॉप 5 मध्ये दाखल होईल. कदाचित मैदानाच्या आतमध्ये कासगाव टीमचे बलिंगा मैदानावरती दाखल झालेत. सराव करत असताना आज 50 धावा त्यांनी बनवलेत आणि आता एका धावेची गरज आहे. या हनुमंत टेंबे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि
त्यांच्या समवेत धनंजय भईकर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज कासगाव गावामध्ये कर्फ्यू लागला असेल. जवळ अगदी आपण पाहिलं तर 2 वाजलेले आहेत आणि नवीन वर्ष या ठिकाणी चालू झालेलं हिंदू नववर्ष. आणि आता कदाचित आपण पाहतो वर्षाचं पहिलं पाऊल हे राहिलंय ते टीम कासगाव संघाच्या नावावरती का आपल्याला पाहायचंय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये फक्त एका धावेची गरज आहे. सुरुवात नवीन वर्षाची चांगली कोणता संघ करणार आहे हे आपल्याला पाहायचंय. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. नववर्षाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा आम्ही देतोय. समालोचन कक्षाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आमदार चषकामध्ये या ठिकाणी आपण पाहतो